होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे जयाचे आठवे शब्द सृष्टी आनंद सारस्वरालवे जीवशी वक्तृत्वागुडपणे अमृताते पात्र रसवती वंदने अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविधी श्री गुरुचे पायचे एक संहिताय ते होय वाक्य होय उन्मेषासी ते नमस्कार ज्ञाता आपले नारद भक्त आहे. नारदाने व्यासनारायणाला हे नारद भक्तीसुद्धा सांगितलेलं आहे. सांगण्याचं कारण काय, त्याच्या ठिकाणी असलेला आणि जो अज्ञानपणा तो घालवण्याकरता हे नारद भक्तीसूत्र सांगितलेलं आहे. हे 85 सूत्र आहे. हा पाठ केलं तर फारच चांगलं आहे. आता तो भक्ती व्याख्यास्य महासत्मी परमप्रेमरूपा यल्लब्धापमान सिद्ध होती अमृत होती तत्व होती सान कामार मारा निरोध रूपद्वाद तस्या साधनाने गायंत्याचार्या हे सगळं तल्लक्षणाने वाच्यन्ते नाना मतभेदात ईश्वरस्यापि भ्रमानिश्वासात पयादिषु अनुरागा पाराशर्या कथादिषु अनुरागा गर्गा शानिल्यात नारदस्तु तदर्पिता किलाचारता तरी स्मरणे परममेव कुलते यथा व्रजगोपिकानां न तत्रापि महात्म्यज्ञानविस्मृत्यापवादा तद्हीनं जारणामिव नस्तेव तत्सुखं. हे सगळं हे नारद भक्तीसूत्र आहे. त्याच्यामध्ये जास्त प्रधान भक्तीला दिलं आहे. सात कर्मज्ञान अधिकतरा भगवत प्राप्तीची साधना जी आहे किंवा मनुष्य देहानंतर कशाकरता करतो कर्मज्ञान नाही का, त्या कर्मामध्ये सुद्धा प्रकार केलेला आहे. विहित कर्म निषिद्ध कर्म. मनुष्य देहात आलेल्या जीवाने कोणता कर्म केलं पाहिजे, विहित कर्म केलं पाहिजे. हा विधी पशुपक्ष्यांना नाही, त्यांना विधी नाही, त्यांना काय नाही. बरं का, मालकाच्या घरात शेतात चरते आणि दुसऱ्याच्या शेतात चिरते. त्या गुराला सांगितलं तुम्ही, म्हणलं तुझ्या मालकाचं शेत नव्हे दुसऱ्याचं शेत आहे. त्या गुराला काही कळत म्हणून त्यांच्याकरता विधी नाही. असा तो कर्म ज्ञान अभि ज्या विधीच्या योगाने भगवत प्रवृत्ती होते त्या सर्व साधनामध्ये साधनाचा राजा भक्ती आहे का नाही. भक्तीची अमापे मोजितो आनंद म्हणजे भक्ती आणि त्याच्या भक्तीचा अधिकारी कोण, त्याचा विषय कोणता, हे सगळं आहे ना. त्याला अनुबंधाच्या दृष्टी म्हणतात. अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध. प्रयोजन काय, इतर साधनामध्ये अधिकारी सर्वांचाच अधिकार पोहोचू शकत नाही. जसा कोणाचे कर्म कोणी करून जमत नसते. ज्याचं जे कर्म असेल त्यानेच ते केलं पाहिजे. म्हणून कर्माच्या याच्यामध्ये किंवा कर्म कर्म कर्मी ते तत्तही कर्म परोक्षामी यज्ञ. कोणाचं कर्म कोणाचं कोण आहे. तुमच्या गीतेच्या 18 अध्यायात आहे का, तेव्हा 4 वर्ण आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि चारी याची कर्मे सांगितलेली आहे. कोणी कोणतं करावं आणि कोणी कोणतं करावं. नाही तर टीका म्हणून नाही. ब्राह्मण आहे काय, वर्ण रामश्रेष्ठ आणि ब्राह्मणाने बरं चपलाचं दुकान लावलं शोभेल का ते, शोभणार नाही. त्याला काय झालं पाहिजे, शोभलं पाहिजे. त्याप्रमाणे कर्म केलं पाहिजे. जाऊ द्या दृष्टांताचं म्हणून कर्म ज्ञान वगैरे याच्यापेक्षा
भक्तीचा अधिकारी कोण, ज्ञानाचा अधिकारी, साधन चतुष्ट संपन्न. कोणी त्याचा अधिकारी, योगाचा अधिकारी कोण, जो आसन ध्यान मुद्रा याने युक्त आहे तो, नाही का. योगाचा काय, नाही तर मग आपल्याला जेवायला गेला, जेवा जेवा, वाढा वाढा, आणि काही नाही जेवण झाल्यानंतर काय काय मला झोपा. तो काय योगाचा अधिकार आहे का. युक्त आहार, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्ना योगो भवति युक्ता क्लेशोऽधिकस्तरस्तेषां आसक्तचेतसां अव्यक्ता हि गतिर्दुःखम्. योगाचा अधिकारी कोणी होत असतो का, त्याला साधन संपन्नताच आहे. आणि भक्तीचा जो अधिकारी असतो ना, यारे यारे ज्ञाती बोलते तुमच्या नव्या अध्यात्मापी चेत सुदुराचार. बरं, सगळ्या पापाचा राजा आहे, पण भक्तीच्या मार्गाला लागला तर क्षिप्रम भवति शाश्वत शांती. बरोबर, सगळ्या पापा जेवढे पापी असतील त्याचा अध्यक्ष कोण होता, वाल्या कोळी होता. कोण होता, त्याचा धंदाच होता, माणसाला मारणे हाच काय धंदा. मग बघायचं जरा, नाही का. काही काही माणसाचा ते म्हणलं आमचा धंदाच आहे. कोणता आहे, दिसला माणूस करा जीवा काय करायचा, मग बघायचं काय आहे त्याच्याजवळ. म्हणून जीवा मारल्यानंतर बघायला लागले, 5 पैसे निघाले. 5 पैशाकरता जीव मारून टाक असा असलेला वाल्मिक. पण भगवत त्याच्या चिंतनामुळे, प्रसादामुळे वाल्मिक कुजतम राम राम इति मधुरम आरुह्य कवितां शाखां वंदे वाल्मीकि. तत्रापि महात्म्य ज्ञान विस्मृत्यापवा अशी योग्यता प्राप्त होते. म्हणून भक्तीचा अधिकारी कोणी होऊ शकतो. त्याच्याशी न जाती तेष राग, न जाती तेष रोग राग प्रिया, तिथे काही नाही. कोणताही अधिकार कोणत्या ठिकाणी त्याला प्राप्त होत नाही. म्हणून भक्तीच्या अधिकारामध्ये कोणी असू द्या, नाही का. तुमची वेश्यावती कोण, आपण मंगळवेढ्याला जातो, किती पूजनीय झाली. भगवंताकडे दर्शना केलं तर भगवंताने आपल्या स्वरूपात काय केलं, मिळून टाकलं. तिथं झाड होतं बघा, अलीकडे ते झाड आहे, काय करून लोक आहे ना, कुठं झाड राहिलं. खरं कोणपात्राचं काय झालं, आम्ही दर्शन करायचे ना, बलराम दादाच्या जवळ झाड होतं. ते स्मृती ठेवायला पाहिजे होती, जुन्या स्मृती काय केली पाहिजे, ठेवली पाहिजे ना. तर सीताराम बांधणे का दोघ महाराजांचा काठी होती ना, तिची पूजा करते ना रोज. सीताराम कोणाची काठी होती ती, आहे आमच्या खोलीत काठी आहे, ती लाकडाची आहे फक्त. कोपऱ्यात ठेवली, जाऊ द्या. म्हणून अधिकार संपन्नता, फक्त इच्छा पाहिजे. काय पाहिजे, तो भक्तीचा काय आहे काय, क्षिप्रम भवति. हा विषय कोणता आहे, असं वेदांतशास्त्र, वेदांतशास्त्राचा विषय कोणता आहे, जीव ब्रह्म ऐक्य. हा वेदांतशास्त्राचा काय विषय आहे बघा. आणि भक्तिशास्त्राचा विषय कोणता आहे, भगवत गुणश्रवण कीर्तनात. भगवंताचं काय गाणे, कथा काय, हे साध्य आहे कोणा, याच्यामुळे भक्ती फलद्रूप होते. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानामध्ये मोक्षाची काय होते. तसंच भगवंताच्या गुणानुवादामुळे, चिंतनामुळे सदा नाम घोष, तेने सदा चित्ता सर्व सुखल्यानो सर्व आनंद निर्भर असं बोलते ठाई.
दुःख नाही. हे भक्तीचं कोणतं हे साधन आहे. आणि ज्ञानाचं साधन जीव ब्रह्मैक्य ज्ञान. आपण वेदाचं जर परिशीलन केलं किंवा ज्ञानाचा विचार केला, तत्त्वमसी महावाक्य वगैरे आदी करून, आणि भक्तीचा विचार केला, जीव ब्रह्मैक्य ज्ञान कशापासून होते? वेदांताच्या. आपण जीवन असून किम स्वरूप आहो? ब्रह्मरूप आहो. ब्रह्मरूप आहो की आहेत? हे कोणाचं साधन आहे? ज्ञानाचं साधन. फल कोणता? जेवढं जेव्हा भक्ती या साधनाने सुद्धा पंढरीचे वारकरी आमचे अधिकारी, मग फल आहे का झाला? काय झाला? भगवंताचे गुन्हा व्यावृत भजनात, भगवंताचे गुणानुवाद गाणं बरं का, हे भक्तीचं साधन आहे. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. मग प्रयोजन काय आहे? प्रयोजन काय? प्रयोजन म्हणजे सगळी मोक्षपदे तुच्छ केली आहे. ज्ञानाचं फल कोणतं आहे? मोक्ष आहे की नाही? आणि भक्तीच्या फलासमोर मोक्षाचं फल काय आहे? कमी आहे. नलगे मुक्ती आणि संत संग देई. हे पण मोक्षापेक्षा अधिक फल कशामध्ये आहे? भक्तीमध्ये आहे. गुणगाहीन आणि याची माझी सर्व जोडी. आमचं धन कोणतं आहे? आमचं साधकाचं धन मोक्ष आहे आणि भक्ताचं धन भगवंताचं चिंता आहे. इतका फरक आहे. म्हणून तर मोक्षपद आहे तुच्छ. रामाजन्म घेणे विटयाचे सुख नवे व्यक्ती आणि पडत या. मग साधु कर्म ज्ञान अधिक फल तत्रापि आत्मज्ञान विस्मृत्या भवा असं म्हणणं. कर्म ज्ञान हे जे योग, याही फलापेक्षा भक्तीचं फल मोठं आहे. फलरूपत्वात असं म्हणलं आहे ना. जरी आपण एखादा हे विचार करत असलो, अधिक फलाकडे माणसाची जास्त वृत्ती जात असते नाही का. टीका म्हणून नाही कोणाचे. आता रामनवमी आहे. रामनवमीच्या सप्ताहामध्ये जिकडे तिकडे 8-9 दिवस कीर्तन होत असतात. प्रत्येक देवळामध्ये सप्ताह असतो ना. मला आमंत्रण देण्याकरता कोणतं शहर निवडलेलं आहे, गाव कोणतं निवडलेलं आहे? इथं सगळ्याच आहे आळंदीला. गायक पाहिजे तरी आळंदीलाच जा. गायन पाहिजे तरी आळंदीला. कथेकरी पाहिजे तरी कीर्तन करायचं लोक. इथून सगळं रेल्वे स्टेशन आहे. मग मनुष्य कोणाचा आमंत्रण स्वीकारतो? पहिले विचारतो काय किती द्याल. फलाला अनुसरून जातो का नाही. कोणाचं साधं जेवणाचं जरी आमंत्रण आलं, आता नाही मला, आता थोडी जिकडे तिकडे सुप्रभी आहे. पण द्वादशीला बऱ्याचशा द्वादशीचे आमंत्रणच आहे. मग आमंत्रण आल्यानंतर म्हटलं आमच्याकडे द्वादशी सोडण्याकरता या गे. पहिला विचारत असतो बेत कोणता आहे. श्री बालाजीचा बेत आहे की. पुन्हा विचारत असतो दक्षिणा किती. म्हणजे मनुष्य कशाची अपेक्षा करतो? फलाची आहे का नाही. एखादा संत्र्याचा बगीचा लावला, कोणत्याही द्राक्षाच्या मळा लावला, कशा करता लावतो तो? फला करता. फलं जर येत नसेल तर तोडून टाकतो तो. तुम्हाला काय करायचं आहे? फल आहे काय? एक झाड आहे नुसतं दिसण्यासारखं आहे ते. कशासारखं? आणि त्याचं कोणतं झाड म्हणतं त्याला? अशोकाचं झाड. शोभा आहे फक्त. त्याला काही फुलं फळं येते का? म्हणला एका शेवग्याचं
झाड लहानसं दिसते पण एवढी मोठी शेंग येते हातानंच तोडून घे. फलावर दृष्टी असते, कशावर दृष्टी असते काय करे. मग सामान्य जरी झाड असेल पण त्याला जर फळत असेल तर एखादं रामफळाचं झाड असतं, हे मोठं काय ते सगळा रस भरलेला असतो त्याच्या. पण फलावर आपल्या संस्थेत नाही का ते पुढे झाडं बिळं अमका तमका तसं म्हणले अजून अशोकाचे झाडं समोर लावा. जय विजय. कोणाचे झाडं अशोकाचे लावा म्हणले. आम्ही सांगितलं अशोकाचे नाही लावायचे, आम्ही आंब्याचे लावले. कशाचे? अशोकाचं झाड अशुभ आहे ते, त्याला काही आहे का? फक्त अशोकाचे बनेन सीता आणि आंब्याचे झाडं लावल्यामुळे काय ते अरे पानं पाहिले तरी काय आनंद, बाराला तरी आणि फळ झाडाला पिकेपर्यंत आणि रस खाल्ल्यानंतर तुम्ही होस म्हणता. अरे रस खात असते का पीत असते? रस खाल्ल्यानंतर म्हणत नाही होस म्हणता. रस कुठे खात असते का? तो काय असतो? रस्य स्निग्धा स्थिरा वृद्ध्या आहारासाठी. म्हणून भक्ती हे सर्वांमध्ये मोठं पद आहे. म्हणतात तुकोबार म्हणतात मोक्षपद आहे तुच्छ केली. सगळ्यात ज्ञानाचं फल कोणतं आहे? मोक्ष संप्र. नाही का येशा ब्राह्मी स्थिती नाम प्राप्ती श्रित्वास्य म्हणतं काय. पण भक्तीचं फल आणि मोक्षाच्या फलाला मागे सारला. मोक्षपद आहे तुच्छ केली नामा जन्म गेले विटे असे सुख नव्हे भक्तीला. पडत याच म्हणलं याच्यात शान आमची भूक जातच नाही. पुन्हा खादलेचे खावे. ज्ञानामध्ये स्थिरता आहे. काय स्थिरता आहे नाही का? ज्ञानाची फलं सांगते वेळी तुमच्या दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञस्य का प्रजाती यदा कामान सर्वान पार्थम आत्मन्य आत्मनिष्ठात. हे याचं फळ आहे. त्याहीपेक्षा भक्तीचं फल कसं आहे? पडत आज सेवावे. गोडी कधी कमी होत मिळवून मिळताची असे. समुद्री नदी एकदा समुद्राला मिळाल्यानंतर ती बंद पडते का? 12ही महिने काय प्रवाह कसा आहे ते काही बंद पडायला कुबेर गंगा आहे. आता अलीकडे ते आटून जाते बघा. आम्ही ज्या वेळेला होतो ना तिथे याच्यामुळे बरेच वर्षापर्यंत आटत नव्हते. आपल्या शेताच्या जवळून काय असाय इकडे येऊन ते भेटायचे. मग आता अलीकडे पावसाळ्यातच आटून जाते. मी कशा करता सांगितलं अशा हिमालयातल्या ज्या नद्या मिळवणी मिळताची असते. समुद्री गंगा जळायचे 12ही महिने खंड पडलेला आहे का त्याला सारखं चालूच असते. त्याप्रमाणे भक्तीचा जो प्रवाह असतो तो कधी बंद पडत नाही. मोक्ष घेईन जन्मांतरेने जे तुमच्या ह्याच्यामध्ये काय असते ज्ञानाच्या ह्याच्यामध्ये एकदम मोक्ष झाला की त्याची सरळी झाला सफळ व्यापार नाही का. देह नव्हे मी संपला. भक्ती क्षेत्रामध्ये तसं नाही. परी ठाकरी ही सागर मागील यावा ते भक्ती याचा परिवार. समुद्राला मिळाल्यानंतर ही नदी वाहनं बंद पडते का सारखं मिळतच राहते. आहे का? वर्षाकाळी सरिता अंजायशी चढू लागे तशी नीच नवी बदल. ठाकरी आई सागर मागे रही यावा बे गंगेची यायचा पडिवर. ऐसे सर्व इंद्रिया सहित मज माझी रात्र जीवन दिवस
यापरी जे भक्त आपण प्रेमच देत तेच मी योगयुक्त. असे जे भक्त असतात हे भक्ताचं क्षेत्रच आहे. म्हणून ज्याच्यामध्ये कोणत्याही सर्व साधनामध्ये सोपं साधन कोणतं साधन एक साधन आहे. कर्मामध्ये सुद्धा किम कर्म केम कर्म हे सगळं कठीण साधन आहे. सगळे सोपं साधन भक्तिपंत बहु पुण्य नागवे या पापा येणे जाणे के पाय येण्याचे की खंडती. मध्ये जे भक्त लोक असतात ते बद्ध आहे का ते? पण बद्ध आहे काय आहे? मुक्त आहे ते. पण मुक्त असूनही सुद्धा भक्तीमध्ये काय नाही. प्रेम चालीला प्रवाह नाम लोक भक्तिशास्त्रातलं फळ आहे. आणि तुमच्या याच्यामध्ये पंडित वाचक जरी झाले आत्मनिष्ठ तरी भक्ती सुख. तुका म्हणे कृपा करील तरी ते वर्म भगवंताची कृपा असावी लागणार आहे. मग भगवंताची कृपा जोडण्याचं साधन जर कोणतं असेल तर तुम्ही कर्म जरी केलं कर्माच्या योगाने काय होणार आहे? ब्रह्मलोकाचे काय होईल? फार चित्तशुद्धी होईल. दुसरं काय झालं आहे? भगवत दर्शन आहे का त्याच्यामध्ये? लोकांतराची काय होईल? प्राप्ती कशामुळे? कर्मामुळे. अनुष्ठाना केलं पण त्याच्यात दोन घ्यायचे बघ कर्मामध्ये. एक विहित कर्म आणि एक निषिद्ध कर्म. कोणत्याही कर्माने स्वर्ग मिळत असतो. विहित कर्म आहे नाही. तुम्हाला कर्माने मोक्ष मिळते मग कोणतंही कर्म केलं तरी चालेल. त्याच्यामध्ये असते का ते? त्याच्यामध्ये दोन मार्ग सांगितलेले. मनुष्य द्यायला कोणतं विहित कर्म आणि पशुपक्षाला विहितही नाही काही नाही. त्याच्यामध्ये निषिद्ध कर्म असतं. कोणतंही कर्म केलं म्हणजे फळ मिळते असं थोडंच आहे. एक चोर मनुष्य चोरी बिरी केली पण त्याच्यावर त्या चोरीचा काय झाला? गुन्हा सिद्ध झाला. गुन्ह्यानुसार त्याला न्यायाधीशाने काय दिली? तरी न्यायाधीशाला विचारलं. म्हणलं हो न्यायाधीश साहेब म्हणलं तुम्ही मला गुन्हेगार ठरवून आणखी शिक्षा केली काय तुमची? म्हणलं हे बरोबर नाही. म्हणलं का बरं? म्हणलं आपण दोघंही सारखे जाऊ की बरं का? मला तेवढे गुन्हेगारी म्हणून शिक्षा केली आणि तुमचं साध्य काय आहे? इथं तुम्ही नोकरी कशाकरता करता? पैसा करता की? मग आम्ही चोरी कशा करता की? तुमचं साध्य कोणतं आहे? आमचंही साध्य कोणतं आहे? मग मला शिक्षा का? दोघांचं साध्य तेच आहे की. मग मला तुझा मार्ग चुकला. काय चुकलं? जोडवून या धन चोरी करून का? मग निषिद्ध कर्मामध्ये किती ऐसे होती तरुण लोष्टाने बरं का नरकापर्यंत जावं लागत असं. नरकाचं द्वार पाहिजे का? त्रिविधम नरकस्य मंदारम राजा काम क्रोध लोभ तसा इतराणीचं. मग निषिद्ध कर्माचं फळ आहे. आणि निषिद्ध कर्माचं फळ तेवढ्यावर थांबत नाही बघा. मग असे जन्म प्राप्त होतात. लोष्टाने काय येणे बाबू भवे जो तमवृद्धी मृत्यूला आहे. पशु पक्षी कृमी कीटक चालला उतरत. पूर्वजन्मात पशु होता दादा पक्षी झाला आहे का? पक्ष्याचा पुढे क्रमी कीटक असे जन्म प्राप्त आहे. हे कोणत्या कर्माचं फळ आहे? हे सगळं निषिद्ध कर्माचं फळ आहे. आणि विहित कर्माचं फळ आहे ब्रह्मेशा ना परते. पण जन्म मात्र चुकत नाही बरं का. तोही पुनरावृत्ती याचे मापा सिद्ध झाला. आणि भक्तिशास्त्राचं फल काय आहे?
सुंदर आहे बा. मग भक्तिशास्त्राच्या फलाची तुलना इथं याकडून होऊ शकत नाही. असं मोठं फल दिलं, साधन लहान दिलं आणि फल काय मिळते मोठं आहे काय. बाकीच्या ह्याच्यामध्ये साधनं मोठी आणि फल किती. ते आपण कुठे गेलो म्हणजे आपल्याला चहा म्हणा, कॉफी म्हणा, दूध देत असते. कोणी विचारते बाबा काय घेणार तुम्ही, स्वागत असते ना. आम्ही सांगत असतो चहा होईपर्यंत कॉफी चालते, कॉफी होईपर्यंत दूध दिलं तर फारच चांगलं आहे, आणि दूध येईपर्यंत आंब्याचा रस दिला तर फारच. मग ते आपल्याला चहा वगैरे देत असतात बघा. हे मोठं हात भांडं दिसते बघा. आणि चहा पाहायला लागला तर असं बघा एका गोष्टातच गाव दे. आणि स्वागत केवढं मोठं आणि फल किती. आणि एखाद्या वारकऱ्याच्या घरी गेलं आणि खेटबळा कुठे गेलं मग त्याचे फल किती असते काय नाही. हे मोठा तांब्या प्याला भरून असते का. नुसताच प्याला भरून नाही, प्याला भरून पुन्हा दुसरा प्याला भरेल इतकं काय काय. घ्या महाराज, घ्या महाराज, हे फल मोठं आहे. फलाच्या दृष्टीने भक्तिशास्त्रामध्ये फल कसं आहे. मोक्षपदे तुच्छ केलिया, काय मोक्ष जो तुमचा देवा. नलगे मुक्ती संत संग देई, नाही का. गुणगाई नावडी, हेच आमचं काय दान आहे. आणि त्या गुणामध्ये आनंद आहे निर्भर, नाही का. मन हे राम झाले, मन हे आणि प्रवृत्ती ग्रासून कैसे. श्रवण मना निधिध्यासन किंवा एकेका चार 9 प्रकारची भक्ती सांगितली आहे. कुठे 2 प्रकार केलेले आहे, पराभक्ती अपराभक्ती. कुठे 4 प्रकार केलेले आहे, कुठे 2 प्रकार केलेले आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये आहे ना अनेक प्रकार. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवे. त्याच्याचे पाहत आहे भागवतामध्ये. एका भक्तीने एक भक्ती कोणाचा उद्धार करीन नाही हे काही सांगता येत नाही. तुमच्या ह्याच्या संकटात राजा परीक्षेचे संकटात सापडलं ना, कसं सापडलं. आणि ते संकट म्हणजे न टाळण्यासारखं, कोणी टाळू शकत. ती ब्राह्मणाची वाणी ती. आजपासून 7 दिवसांनी साप चावून काय होतील. आणि ते जवळजवळ दिवस यायला लागले. लोक पुष्कळशी येत असतात, येतात, भेटतात, सांत्वन करतात, थोडंसं मरण चुकवतात का. मग त्याचं पुण्य कुठे आलं, फळाला आला. आणि कोण मिळालं त्याला, शुकाचार्य आहे का नाही. कोणा पुण्य कोणा गाठी, दिला म्हणेन दिले संसाराचे. कोण लाभ काळ दीनाजीचा मंगळ. मग शुकाचार्य श्रवणे परीक्षित भवत. राजा परीक्षितीनं शुकाचार्याच्या मुखातून कायच केलं आहे काय. त्याला मुक्ती श्रवणे उद्धार झाला काय. श्रवणे भूपती तरला परीक्षिती असे वर्ण. मग श्रवण भक्तीने कोण तरुण झाला परीक्षित. श्रवणे परीक्षित वैयासिक कीर्तन आहे. वाल्मिक ऋषीने कीर्तन केलं. वाल्मिक ऋषी त्याची कथा आपण ऐकली की सगळ्या आणखी होता. वैयासिक कीर्तन आहे म्हणून वाल्मिकाने केलं बरं का. 100 कोटी रामायण लिहिलं किती, 100 कोटी श्लोका, 100 कोटी असं म्हणलं आहे. क्वचितम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कवितां शाखां वंदे वाल्मीकि. म्हणून नाही का, या वृक्षावर बसणारा कोकिळ कोण आहे मग. मधुरस्य मधुरस्य अपि असं म्हणणार आहे. श्रवणे परीक्षित बाबा वैयासिक कीर्तन आहे. नारदाने सुद्धा काय केलं आहे, कीर्तन केलं आहे. प्रल्हाद स्मरणे
तदंग्री भजने प्रतिपद भोजने. प्रल्हाद स्मरणे स्मरण भक्तीने कोण करून गेला त्याचे ते आहे. दोघा घरात बघा आहे भांडण आहे का नाही. बाप आहे तुमचा देव न मानणारा आणि पोरगा कोण आहे हिरण्यकश्यप आहे ना. नाव घेऊन येते आणि हे ब्रीद आहे. देवाचं म्हणला मीच देव आहे आणि दुसरा देव कुठून आणला म्हणतो बरे. बरोबर जाऊ घरातच पोरगा जन्माला आला आणि तो देवाचं नाव घेतल्याशिवाय. आणि मग काय विचारता मग प्रल्हादाला सांगत असतात म्हणलं नाव घेऊ देऊ नको. तर म्हणलं तेवढं सोडून बाकी काही सांगा. 9 प्रकार मारण्याचे केले की असं डोंगरावर ढकलून दिला तरी प्रल्हाद जसा आहे तापलेल्या तेलाच्या कढईत टाकला तरी प्रल्हाद सगळे जवळजवळ असे मारण्याचे काय केले प्रकार केले. आणि शेवटचा प्रकार कोणता आहे माझा विष देऊन मारायचा. आणि ते कोणाच्या हातावरी कोणाच्या हातावरी आपल्याच्या आईच्या हातावरी. त्याचं नाव कयाधू आहे. हा हिरण्यकश्यप. मग त्याने हिरण्यकश्यपाने सांगितलं म्हटलं सांग पोराला देवाचं नाव घ्यायचं नाहीतर मग त्याला विषाचा प्याला त्याला काय करा. मग त्याच्या आईने त्याला मांडीवर घेतलं. म्हणलं बाळ मी कोण आहे तुझी. तर म्हणलं आई आहे की. मला नाही आईचं ऐकलं काय आहे. म्हणलं आई प्राण गेला तरी चालेल पण तुमचं ऐकल्याशिवाय राहणार नाही. म्हणलं काय इच्छा आहे तुमची. म्हणलं तुझ्या वडिलाची अशी इच्छा आहे देवाचं नाव घेणं काय कर. म्हणलं आई सर्व काही ऐकतो एवढं मात्र काय करू नका. आता काय करा पोरकं पुष्कळ विनवानी ते काही जमीन आहे बघा. शेवटी म्हणले पहा तू जर नाव घेत असतील तर तुझ्या वडिलांनी सांगितलं आहे तुला विष पाजून काय कर मारून टाक. नाही तर मग तो नाव घेणं काय कर. तो म्हणलाय बाबा विष जरी सांगितलं तरी नाम घेणं काय होणार नाही सुटणार नाही. मग त्याच्या आईचा प्रश्न. मग त्याने काय केलं नाव घेणार म्हणजे घेणार काय काय. शेवटी विषाचा काय केला पण नाव घेणं काय केलं नाही. मीराबाई वगैरे सगळं असंच आहे का. मरण आलं तरी चालेल पण नाव घेणं काय होणार नाही नाही का. हीच माझी आज जन्म मी तुमचा दादा हे चरित्रच आहे. मीराबाईचं चरित्र तरी काय विष का प्याला आणि पिबत मीरा हा शिरे. त्याच्यामध्ये कशा काय साधारण आपलं प्रल्हाद स्मरण आहे. वय किती आहे त्याचं किती देवाला आवडलं बघा. हे बघा मग हिरण्यकश्यप म्हणायला लागला म्हणलं प्रल्हादा तुला मारण्याकरता 9 साधनं केली किती. पण म्हणलं तू मरत नाही. म्हणलं माझा देव रक्षण करतो परमात्मा रक्षण करतो. म्हणलं तो तुझा परमात्मा कुठं आहे. म्हणलं त्याला सर्व ठिकाणी राहता येते. या खांबात आहे का म्हणाला तुझा परमात्मा. म्हणलं त्याला सर्वत्र ठिकाणी राहता येते त्याला खांबात राहता येत नाही का. खांबावरील हात स्तंभी नारायण लात मारता बरोबर परमात्मा खांबातून काय झालं आणि उचलून घे तुला असं आहे.
आणि मग ते एक रूप पाहिल्यानंतर तुम्हाला कल्पना नाही का, अकराळ विक्राळ रूप होतं कोणतं. आणि हिरण्यकश्यपूला मारण्याकरता कुठे धरलं मग मांडीवर धरला. आणि नसताच मांडीवर काय, तोंडावरून हात फिरवण्याकरता काय, आणि तोंडावरून हात फिरवण्याच्या ऐवजी ऑपरेशन करण्याकरता. आणि हे लोक घाबरले, बा काय विचारतं का. म्हटलं हा हिरण्यकश्यपूला जसा मारतो तसं म्हटलं तर आपल्यालाही मारल्याशिवाय मग आता काय करावं, तर राग कोणी शांत करावा. हे मोठमोठ्याने आरडं, सिंहासारखी गर्जना होती. अर्ध तोंड कोणाचं आणि बाकीचा भाग हे जोरदार. म्हटलं तर शांत कोणी करायचा, कोणाला, परमात्म्याला कोणी शांत करावं. नरसिंह अवतार घेतला होता ना. मग लगेच प्रल्हादाने हे संकट काय केलं जाणलं बघा. मग कोण पुढे गेला, प्रल्हाद. आणि प्रल्हादाला पाहिल्यानंतर उचलून घेतला भक्ती सुखी निवारा निवारा. हे कशाचं फल आहे, भक्तीचं फल आहे. प्रल्हाद स्मरण आहे. स्मरणामध्ये कोणत्याही प्रकारे काही येऊ दिला नाही, बाधा येऊ दिला नाही. हे प्रत्येकाचे सगळे असे आहे. स्मरण भक्ती. सीतेने कोणती भक्ती केली, स्मरण. सगळा खंड काय केलं, चिंतन केलेलं आहे ना. स्मरण भक्तीचा आचार्य कोण आहे, सीता. भागवतामध्ये कोण आहे, प्रल्हाद. केवढं चिंतन आहे ते तुम्हाला कल्पना नाही. ते सीता शोधा करता वानर मंडळी निघाले. त्याच्यामध्ये कोण होते, सुग्रीवाने सांगितलं, म्हटलं जा सीतेचा शोध करून या. त्याच्यामध्ये हनुमंतराय देवा. सगळ्या वानरांना सांगितलं सुग्रीवाने, म्हणलं जा सीतेचा शोध करून आणा. नाही शोध लागला तर म्हणलं माझ्या हातून मरण्यापेक्षा तिकडेच प्राण देऊन मारायचं, समुद्रामध्ये उड्या टाकून मरा किंवा. मग त्याच्यामध्ये जटायू म्हणून होता बा, बरं का. मग त्या जटायूने सांगितलं, म्हणलं बा सीता कुठे आहे, समुद्राच्या पलीकडे. अशोकवनात आहे कुठे, पर मध्यंतरी कोणाला समुद्र. आता जायचं. सगळे वानर निघाले बा. हनुमंतराय थांबले. मग हनुमंतराय थांबल्यामुळे पुढचा इतिहास आहे. तेव्हा प्रभू रामचंद्र होते. म्हणलं या सुग्रीवाची सेना आहे, पण बेअक्कलाही सगळी, नसते पाल्या खाण्याच्या लायकीच आहे, फळं खाण्याच्या लायकी. यांना सीताच माहिती नाही, सीतेचा शोध करणार कसा. त्याच्यात एक वानर आलं. म्हणलं महाराज तुम्ही सीता शोधा करता आम्हाला सांगा, पण सीता कशी होती आम्हाला माहिती नाही, आम्ही शोध कसा करणार. भगवान वाटले हे वानर हुशार आहे, बुद्धिमत्ता. सगळे म्हणले काही नाही, आपला बाजार पण गेला सगळे. म्हणलं सीता कशी ओळखायची. त्यावेळेला प्रभू रामचंद्राने सांगितलं, म्हणलं हे बा जिथे सीता असेल तिथं राम राम म्हणेल, पण तिच्या सहवासामध्ये असले दगडंसुद्धा काय म्हणते, झाडाची पानंसुद्धा काय म्हणते, निश्चित समजावं ती कोण आहे, सीता आहे. मग हनुमंत गेले. सगळे प्रत्येकाला अभिमान होता. कोणाला, मला आम्ही काय करणार, समुद्रातरून पलीकडे जाणार. मग प्रत्येकाला नळ नीळ जांबवंत वगैरे मध्ये विचारायचे. तो जटायू म्हणलं तुम्ही पलीकडे जाणार का, म्हटलं पण काय उडी किती मारणार तुम्ही. म्हणलं 100 फूट, आपलं 100 कोस. समुद्राचं म्हणलं किती हजारो कोस आहे.
त्यामुळे बुडून समुद्राला समोर प्रत्येक वानराची मर्यादा का झाली आणि उडी मारण्यात कोण समर्थ ठरले? हनुमंतराय. आणि मग काठावरती रामेश्वरच्या जवळ जय सियाराम लंकेतच उडी पडले. ते हनुमंतराय म्हणायला लागले, म्हणलं आली का लंका? म्हणलं रावणाची लंका मागे सर. म्हणलं दुसरी लग्न आहे पण लंका आहे, पुन्हा माघारीचा बराच इतिहास. त्याच्यामध्ये स्मरण करणार, वंदन करणारा बरं का बिभीषण होता. आणि सगळे काय होते आपले, तर ते राक्षसाचं घर सोन्याची असायला टीका म्हणून नव्हे. एखाद्याच्या घरी खूप संपत्ती असेल, भक्ती असेल तसं सांगता येत नाही. सगळी झाडं असते, नर्सरी असते, काय असते, हे सुंदर झाडं अमके तमके लावलेले असं हिला बराचसा. पण वारकऱ्याला कोणतं झाड आवडते, थोडे पाणी घालायचं असतं, कोणत्या झाडाला घाललं. मग वारकरी विचारत असतो, अहो म्हणलं तुळशी कुठं आहे? म्हटलं महाराज तुळशी नाही. म्हटलं काय करायचं, इतर झाडाला काय उपयोग आहे का? जाऊ दे, दृष्टांत कशा करता सांगितलं. मग पुढे बिभीषण मिळत असतो. रावण धनिक जरी होता, सगळीच लंका कशाची होती? काय भाग्य. वारकऱ्याचं सुद्धा आपण पाहिलं तर कोण आवडत असतो? माझी जातीचे मावळीची जाती काय काय. मग तो वारकरी गरीब असो का त्याचा प्रश्न नाही, लंगडा असो का, पण भक्ती करतो ना. याला महत्व आहे ना. कुर्मदास कोण होता? अपंग होता ना, कुठे जाऊ. मग तिथून ते कुठे जात असतात तर बिभीषण असतो ना, तर बिभीषण म्हणत असते, म्हणलं तुला सीताचा शोध सांगतो, पण आमची एक अट आहे, तू राम भक्त आहे ना, राम भेटून देशील का? राम भेटून देत असेल तर सीता सांगतो कुठे आहे. म्हणला मी रामाला भेटून देतो. आणि मग बिभीषण आणि हनुमंताला अशोकाच्या वनात सांगा. आणि तिथं गेल्यानंतर कोण हनुमंतर आहे, राम राम ध्वनी ऐकायला. कोणता? राम राम ध्वनी. आणि पाच मग याचं चाललेलं आहे बघा बरं का, जय सियाराम जय सियाराम. सीतेलाही वाटते कोण भक्त येऊन राहिला, यालाही वाटते कोण बाई असली पाहिजे. मग एकाएकी नाही टाच बघा. हनुमंतराय सदा ते अंगठी दिली होती. काय दिली होती? मधुरिका. ती कुठे टाकतो? तिच्या समोर टाकतो. आणि मग ती सीता कोणाची बोलते? अंगठीची. सीतेचा प्रभाव असा की ती अंगठीसुद्धा काय म्हणायला लागली? राम राम. आणि सगळे झाडातले पानं पिणं काय म्हणत होते? मग निश्चित समजलं हनुमंतराय ही कोण असली पाहिजे? सीता. मग स्मरण भक्ती कोणी की पुढचा इतिहास सोडून देतो, मला माहिती आहे. आपण रामायण नाही आहे, नारद भक्ती सुरू. स्मरण भक्तीचा अधिकारी कोण? रामायणामध्ये सीता बरं का, कृतयुगामध्ये प्रल्हाद. हे स्मरणमध्ये त्याचे प्राण जरी केला तरी स्मरणामध्ये एका भक्तीचा एक आहे. श्रवणे परीक्षित भव पै आसो भक्ती. असे भक्तीचं साधन आहे. परमात्मा मिळेल यात काय मोठं विशेष आहे, दर्शन देईल यात काय मोठं आहे. त्यांच्या घरची कामे करतो. काय करतो? कामे न सांगता काही पाहत नाही. सगळा तुकोबाराने अभंगामध्ये सगळे गायलेले आहे. उचणीच काही बेष्टे भाव भक्ती. दासी पत्र कन्या विधुरा
दैत्यागरी रक्षी प्रल्हादासी चर्मसंभागे कबीराचे मागे शेरे विने सजन दुसऱ्या विकुला माळी सावद्या कुरपुरा नरहरी सोनारा चोकामेळा संगे ढोळी होळी सनयाची नामयाची जणी असं धर्मागरी पाणी नाम्या संगे जेवी नवे संकुजे वयासाठी पुंडलिकासाठी तुकामुळे महात आज आपल्याला जो अवतार पाहायला मिळतो भला भला पुंडलिका नातोडे जो कोणी परी भक्तीच्या सामर्थ्याने आपल्या परमात्म्याला बांधून काढलं. काय केलं? असा भक्त सतत चिंतन करणारा असा जो भक्त आहे तो पाहण्याकरता यामुळं वैकुंठ सोडून येत असतो. हरी वैकुंठाहून आला. पुंडलिकाला पाहिल्यानंतर देवाला काय आनंद झाला. मग स्वागताकरता सोन्याची वीट टाकली होती का ती गोरोबा काकाने केली विष्णू त्या विठेवर देवर अंधकार आला उभा राहिला तर अजूनही उभाच्या उभा आणि म्हटलं पुंडलिका मी काही बसा म्हणा मग काही म्हणत नाही. कुठं जागा बिगा वार करायचा म्हणा कुठं खोली असते का तिथं जागा मिळेल तिथं पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. परिणाम काय झाला म्हटलं असलं रूप नको आता. कोणतं रूप प्रल्हादाला जे दाखवलं ते नको की मत्स्य कस्य वराह वामन नरसिंह हे रूप विभागा. म्हटलं मग कोणतं रूप आहे तर म्हटलं ते देवळं चरणी ते सुद्धा नको ते आवडत नाही. मग कोणतं रूप पाहिजे तर आम्ही आमच्या मनाप्रमाणे ठेवले चरण दोन्ही आणि ऐसे रूप हरी करकटावरी ऐसे रूप डोळ्या समचरण समदृष्टी. म्हणलं मग बसायचं कधी बसलेला देव कुठं आवडत असतो का कोणता पाहिजे उभाच पाहिजे. अजूनही परमात्मा काय युगे झाली अनुभव पुंडलिका पाहिजे 28 युगापासून युगे 28 मामांगी रखमायची असं हे कोणाचं फल आहे. मला भला भला पुंडलिका मानला नातुडे चौकमडे परी. मग संताचं दर्शन किती महत्त्वाचं आहे सांगायचं. म्हणून सकाळी संत आणि पुंडलिक दृष्टी देखील सगळ्या संतांचं दर्शन ज्ञानेश्वर महाराज तुकोबाराचं पूजन केलं दर्शन सगळ्या संतांचं काय. म्हटलं सगळ्या संतांचं दर्शन कसं होऊ शकेल. आपल्याला कल्पना करा 100 पत्रवळा नाही. मग 100 पत्रवळा तर 100 पत्रवाला हात लावतो का आपण. एक खालची आणि एक खालची कोणची वरची कोणची. खालची म्हणजे ज्ञानदेव रचला आणि तुका झाला असे कळत. त्याच्यात सगळे संत काय झाले. मग सगळं संतांनी बरं का परमात्मा कोणत्या साधनाने जोडला भक्तीची माफी इतरांनी तत्वता असे भक्ती ज्ञान योग अभ्यास सर्वांमध्ये श्रेष्ठ साधन जर कोणतं साधू संतांनी करा हरिभक्ती परलोकी सोडविलं यमा. आणि भक्ती करीत नसेल तर भक्तिहीन पशु सटविने कैसा असं आहे. नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये आणि सुंदर नामाविहीन मुख जीवा नव्हे काळ नवे नवे नाव जळत त्याचे जेणे हरिवीर कोणी नाही. मग आता पृथ्वीवरही पाहिजे माझी भक्तिवीन पृथ्वीवरही पाहिजे दगड म्हटलेलं त्याला काय म्हटलेलं असं हे भक्तीचं साधन आहे. म्हणून साधनाचा विचार करता साधना गायन विचार्य तत्व विषय त्यागा संग त्यागा
आणि अव्यावृत भजन. भजन खंडित असलं पाहिजे का धारा चालू पाहिजे. खंडित असता कामा. प्रेम चालीला प्रवाह. नाम जीवे झाला छळ. नाही आपण काय आपण सांगते त्यामुळे राजेंद्रदास हे मोठी माळ असते हा ते घाबरतात का ते लोक. मग ते भक्ती साधनाचं महात्म्य आणखी पण येतात. नारद भक्तीसूत्र आहे. उद्याच्या दिवस आपलं म्हणणं आहे 2-3 दिवसात का होईल आपण संपवून टाकू. इथंच थांबू. आणखी आलेला विषय हे संपतच नसते बाबा. ज्याची गोडी संपत नाही त्याला भक्ती म्हणायचं आहे बरं का. आता नको म्हणाला इतर असे पकवानाची गोडी जशीच आहे तशीच असते बघा. आणि चटणी लोणचं आता नको पुढे आणखी राहिलेला विषय पुन्हा सांगा.